माझ्या भाचीचे लग्न होते आणि लग्न म्हटलं ना तर हळदीचा कार्यक्रम येतोच आणि हळद आम्ही ना हळदीच्या दिवशीच फोडतो. तर प्रथा ह्या वेगवेगळ्या असतात, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा मानली जाते. तर आम्ही ना जेव्हा मंडपात म्हणजे मांडव पडतो ना दारात, तर तेव्हाच मंडपात बसून आपल्याला हळद फोडावी. तर हळद फोडण्यासाठी ना 5 सुवासिनी लागतात. सर्वांनी पहिले गणपती बाप्पाची पूजा केली, मग हळद कुंडांची पूजा केली आणि मग नंतर एकमेकाला हळदी कुंकू दिले. तर आणि हे हळद फोडताना ना गाणे म्हटले जातात, मस्त असे ऐराणी गाणे किंवा मराठी गाणे आम्ही म्हणतो. तर या ठिकाणी ना बघा सर्वजण आम्ही पूजा करून घेतोय. आमच्याकडच्या लग्नांची ना मजाच खूप वेगळी असते. खानदेशी लग्न म्हटलं ना तर मजाकचे गाणे म्हणजे खेसरचे गाणे असतात किंवा ऐराणी गाणे असतात. खूपच भारी वाटतं आणि सर्वजण मिळून मिसळून सर्व लग्न सोहळा पार पाडतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. पात्रात ताजमहालाची स्वावली सचिन रावांना जन्मदिनाबद्दल दोन सासर मायाची गणेश रावांचं नाव घेते. गायकवाड करायची सून लालले काडे म्हणजे जोडले समाधान रावांसाठी आई सोडली. आषाढी एकादशी पंढरीची वारी रोहित रावाचं नाम घेते. रामकृष्ण हरी. त्या डाळावर कोकिळा पक्षी बसला. मयूर रावांचं नाव घेते. आशीर्वाद आपला आशीर्वाद हवा आपला.